पावसाची विश्रांती, उकाडा वाढला। 2 दिवसापासून शहरासह जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे। यामुळे नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे। पुढील आठवड्याभर उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। आकाशात ढग असूनही पाऊस नाही, त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे। शनिवारी शहरात कमाल तापमान 33.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर सरासरीहून 2.6 अंशांनी अधिक आहे। हवामान विभागानुसार पुढील आठवड्याभर उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव होणार आहे। पावसाच्या विश्रांतीमुळे उष्णतेचा जोर वाढत चालला आहे। दिवसा उकाडा आणि रात्रीही दमटपणा यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। वारंवार ढगाळ वातावरण निर्माण होत असत तरी पावसाचा पत्ता नाही, त्यामुळे शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण आहे। धान पिकासाठी आवश्यक नियमित पाऊस सध्या नाहीसा झालेला आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात सध्या कोणतीही प्रभावी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत नसल्याने पावसाची गती मंदावली आहे। सध्या मान्सून वारे उत्तर भारताच्या दिशेने सरकले आहेत, त्यामुळे मध्य भारत आणि विदर्भातील पावसाची शक्यता अधिकच कमी झाली आहे। यामुळे ऑगस्ट महिन्यात सरासरीहून कमी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे। पुढील दिवसात काही भागांमध्ये हलक्या सरी पडू शकतात, मात्र जोरदार किंवा सर्वाधिक स्वरूपाच्या पावसाची शक्यता कमीच असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे। जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीचा केवळ 98.8% तर जुलैमध्ये सरासरीचा 144% पाऊस झाला। जिल्ह्यात धान रोवणीचे कामे अंतिम टप्प्यात असताना पावसाचा गैरहजेरीमुळे वरथेंबी शेतातील धान लागवड खोळंबावर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे।